स्तोत्रसंहिता 72 याचा 1 ते 7 आळेपाळीने आपण वाचणार आहोत. आपल्यासाठी शिमोन ब्रदर वाचतील. स्तोत्रसंहिता 72 ह्याचे 1 ते 7 ही वचने आपण वाचूया. शल्मोनाचे स्तोत्र. हे देवा, राजाला आपले न्याय अनुशासन आणि राजपुत्राला आपले नीतिमत्व दे. तो नीतीने तुझ्या लोकांचा न्याय करो, तुझ्या दीनांचा निवाडा न्याय बुद्धीने करो. पर्वत व डोंगर नीतीच्या द्वारे लोकास शांतीदायक होवोत. तो प्रजेतल्या दीनांचा न्याय करो, तो दरिद्र्यांचा मुलाबाळांचे तारण करो, तो जुलूम करणाऱ्यांना चिरडून टाको. सूर्य व चंद्र आहेत तोपर्यंत ते पिढ्यानपिढ्या तुझे भय धरोत. कापलेल्या गवतावर पडणाऱ्या पर्जन्याप्रमाणे, भूमी सिंचन करणाऱ्या सारीप्रमाणे तो उतरो. शेवटलं वचन आपण सर्व मिळून वाचूयात. त्याच्या कारकिर्दीत नीतिमान उत्कर्ष कर पावो आणि चंद्र नाहीसा होईपर्यंत विपुल शांती असो. परमेश्वर करो वाचले वचन आशीर्वादित हो. आमेन. आमेन. जुन्या करारातून यशया या ग्रंथातून 11 अध्याय 1 ते 9 आपण वाचणार आहोत. आपल्यासाठी अंकल वाचतील. यशया याचा 11 अध्याय 1 ते 9 ही वचने. यशायाचं पुस्तक 11 अध्याय 1 ते 9 आपण ऐकूया. इशायाच्या बुंध्याची सात्विक कारकीर्द. इशायाच्या बुंध्याला धुमारा फुटेल, त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फल देईल. परमेश्वराचा आत्मा सुटण्याचा व समंजसपणाचा आत्मा, संकल्पनाचा व सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा व भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. परमेश्वराचे भय त्याला सुगंधमय होईल. तो डोळ्यांनी पाहिल तेवढ्यावरूनच तो न्याय करणार नाही, कानाने ऐकेल तेवढ्यावरूनच तो निर्णय करणार नाही. तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थाने करील आणि पृथ्वीवरील दिनांच्या वादाचा यथार्थ निर्णय करील. तो आपल्या मुखरूप वेत्राने पूर्तीला ताडण करील. आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा सहार थकरील. नीतिमत्ता त्याचे वेष्टन व सत्यता त्याचा कमरबंद होईल. लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करड्याजवळ बसेल. वासरू, तरुण सिंह व पुष्ट बैल एकत्र राहतील, त्यांना लहान मूल वळील. गाय व अस्वल एकत्र चरतील, त्याचे बच्चे एकत्र असतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल. थान तुटे बाळ पुरुषाच्या बुबळाजवळ बुबळाला हात लावील. माझ्या सगळ्या पवित्र डोंगरावर ती उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत. कारण सागर जसा जल पूर्ण आहे, तशी परमेश्वराच्या ज्ञानाने पृथ्वी परिपूर्ण होईल. त्या दिवशी असे होईल की राष्ट्रांसाठी ध्वजत्व उभारलेल्या ईशायाच्या धुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील. त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल. प्रभू परमेश्वर वाचली सर्व वचनं आपल्यासाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान सन्मान करो, आता व सदा सर्व काळ असो. आमेन. नवीन करारामध्ये आपण पत्राचे वाचन करणार आहोत. आजचे जे पत्र आहे 2 करिंथ 8 अध्याय 1 ते 6. पौलाचे करिंथकरास 2 पत्र याचा 8 अध्याय 1 ते 6 आपल्यासाठी आकाश ब्रदर वाचतील. नव्या करारातून पौलाचे करिंथकरास 2 पत्र 8 अध्याय 1 ते 7 ही वचने आपण ऐकूया. 1 ते 6 ही वचने आपण ऐकूया. यरुशलेमेच्या गोरगरिबांसाठी वर्गणी. बंधूंनो, मसोदोनियातील मंडळांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवितो. ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा अत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य ह्यांमध्ये त्यांची औदार्य संपदा विपुल झाली. कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडेही आपण होऊन दान दिले, अशी मी साक्ष देतो. त्यांनी आम्हाजवळ आग्रहपूर्वक मागितले की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करून देण्याची कृपा व्हावी. आम्हास आशा होती त्याप्रमाणे केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम आपणा स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले. ह्यावरून आम्ही तिताजवळ विनंती केली की जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता, त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कृपेच्या ह्या कार्याचा शेवटही करावा. आमेन. आमेन. यावेळेस आपण शुभवर्तमानाच्या वाचनासाठी उठून उभं राहूया.
आजचे जे शुभवर्तमान आहे लोककृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय 7 ते 14 ही वचने मी बाळासाहेबांना विनंती करेल ते आपल्यासाठी वाचतील. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान घेतलेलं आहे लोककृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय. लोककृत शुभवर्तमान अध्याय 3 आणि 7व्या ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. म्हणून जे लोकसमुदाय त्याच्यापासून बाप्तिस्मा घ्यायला निघून आले त्यांना तो म्हणाला, अहो सापांच्या पिलांनो, होणाऱ्या क्रोधापासून पळायला तुम्हाला कोणी सुचवले? तर पश्चातापास योग्य अशी फळे द्या आणि अब्राहम आमचा बाप आहे असे तुम्ही आपल्या मनात म्हणू लागू नका. कारण मी तुम्हाला सांगतो की देव अब्राहमासाठी या दगडांपासून लेकरे निर्माण करायला समर्थ आहे. आणि आताच झाडांच्या मुळांवर कुऱ्हाड ठेवले आहे, म्हणून जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून विस्तवात टाकले जात आहे. आणि समुदायाने त्याला विचारले, आम्ही काय करावे? आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, ज्याच्याजवळ 2 अंगरख्या आहेत त्याने ज्याला नाही त्याला द्यावा, व ज्याला अन्न आहे त्याने तसेच करावे. मग जकातदारही बाप्तिस्मा घ्यायला आले व त्याला म्हणाले, हे गुरु, आम्ही काय करावे? त्याने त्यांना म्हटले, तुम्हाला जे नेमलेले आहे त्याहून काही अधिक घेऊ नका. आणि शिपायांनीही त्याला विचारले. ते म्हणाले, आणि आम्ही काय करावे? तेव्हा त्याने त्यांना म्हटले, जबरदस्तीने कोणापासून काही काढून घेऊ नका व अन्यायाने कोणावर आरोप ठेवू नका व आपल्या वेतनाने तृप्त असा. आमेन. आज आपण मागच्या रविवारी ज्या पवित्र वचनातून शिकलो त्याच्या पुढचा काही भाग आपण पाहणार आहोत आणि उर्वरित भाग आपण ख्रिसमसला 25 तारखेला पाहणार आहोत. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. इथपर्यंत सांभाळस, मनापासून तुला धन्यवाद देतो प्रभू. तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तू आम्हाला घेऊन आलास. आमची पात्रता नाही प्रभू की आम्ही तुझं पवित्र नाव आमच्या ओठांनी घ्यावं, पण तरी देखील तू आम्हाला चालवत आहेस. तू आम्हाला संधी देतोस की आम्ही तुझ्यासाठी स्तुती गावेत, आम्ही तुझी आराधना करावी, आम्ही परमेश्वरा तुझं पवित्र वचन वाचावं. आणि याबद्दल आम्ही मनापासून तुझे आभारी आहोत. परमेश्वरा, आज जे पवित्र वचन तू आम्हाला देत आहेस त्या वचनाप्रमाणे आम्हाला आचरण करता यावं, म्हणून परमेश्वरा तू आम्हाला सहाय्य कर आणि त्याद्वारे केवळ तुझा गौरव घडू दे. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक प्रभू. आमेन. मागं आपण पाहिलं होतं मागच्या रविवारी की आम्ही प्रभू करता आमचं हृदय काय केलं पाहिजे? प्रभू करता आम्ही काय केलं पाहिजे? आमचं हृदय घाण केलं पाहिजे का? काय ऐकलं होतं? स्वच्छ केलं पाहिजे. प्रभू करता आम्ही आमचं हृदय स्वच्छ केलं पाहिजे. ते कशानं स्वच्छ केलं पाहिजे? हृदय काढायचं, डॉक्टरांकडे जायचं आणि मग त्यांना म्हणायचं की ऑपरेशन थिएटरमधून ते स्वच्छ करून द्या, असं करायचं का? नाही. हृदयाची स्वच्छता आम्हाला करायची आहे. आणि त्याकरता योहानानं आम्हाला काय सांगितलेलं होतं? योहान काय म्हणत आहे? आम्ही बघितलं, आठवतंय का? वाचलेलं काही आठवतंय का? प्रभूचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा, कारण प्रत्येक खोरे भरले जाईल व प्रत्येक डोंगर व टेकडी खालावली जाईल व वाकडी सरळ होतील. हे आम्ही बघितलं होतं मागच्या रविवारी. आठवलंय का? ह्याच्या पुढचा भाग आता आपण बघितला पाहिजे. आपण पाहूयात वचन 7 पासून आपण पुढे बघूयात की योहानाला या गोष्टी ज्या लोकांना सांगायच्या आहेत त्या तो कोणत्या उद्देशानं सांगत आहे. वचन 7 मध्ये काय म्हटलेलं आहे बघा. म्हणून लुकृत वर्तमान 3रा अध्याय आणि वचन 7. म्हणून जे लोक समुदाय त्याच्यापासून बाप्तिस्मा घ्यायला बाहेर निघून आले त्यांना तो म्हणाला, अहो सापांच्या पिलांनो, होणाऱ्या क्रोधापासून पळायला तुम्हाला कोणी सुचवलंय? योहान किती बिनदिक्कतपणे आणि किती धाडसानं हे म्हणत आहे की अहो सापांच्या पिलांनो, होणाऱ्या क्रोधापासून पळायला तुम्हाला
कोणी सुचवलं किंवा कुणी तुम्हाला सावध केलेलं आहे? का तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला येतात? योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा पाण्यानं करत होता. आणि त्या काळामध्ये पहिल्या शतकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये अशी एक पद्धत होती की जे परराष्ट्रीय आहेत, जे यहुदी नाहीत, परंतु त्या परराष्ट्रीय लोकांना यहुदी व्हायचं होतं, असे लोक सुद्धा बाप्तिस्मा घेत होते. आणि त्या लोकांना देखील बाप्तिस्मा दिला जात होता. योहान त्या लोकांनाही बाप्तिस्मा देत होता, ज्यांना यहुदी व्हायचं होतं. आत्ताच्या काळामध्ये आपण काय म्हणू? जे विधर्मी आहेत, ज्यांना ख्रिस्ताकडे यायचंय, ज्यांना ख्रिस्ती व्हायचं आहे, असेही लोक बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ताकडं येतात. आजच्या कॉन्टेक्स्टमध्ये आपण असं म्हणू शकतो. त्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये ज्या परराष्ट्रीय लोकांना यहुदी व्हायचं होतं, ते लोक देखील बाप्तिस्मा घेण्याकरता येत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस योहानानं हा संदेश दिलेला आहे, त्यानं काय म्हटलेलं आहे की प्रभू करता आपला मार्ग तुम्ही काय करा? सरळ करा, नीट करा, आपलं हृदय तुम्ही स्वच्छ करा. हे सांगत असताना त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी योहानानं संदेश दिलेला आहे, कोणकोणत्या ठिकाणी त्यांनी दिला? यरुशलेमेमध्ये संदेश दिलेला आहे, यहुदियाच्या प्रांतामध्ये संदेश दिला, गालिलाच्या प्रांतामध्ये त्यानं संदेश दिलेला आहे. आणि संदेश देऊन योहानानं लोकांना परमेश्वराकरता अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताकरता तयार केलेलं आहे. आणि हे तयार करत असताना लोक त्याच्याकडं झुंडीच्या झुंडीनं येऊन बाप्तिस्मा करून घेत आहेत. आणि त्यामध्ये कोण आहेत? या यहुद्यांबरोबर कोण कोण आहेत? यहुद्यांबरोबर सदुकी देखील आहेत आणि परुषी देखील आहेत. आणि या लोकांना देखील आता बाप्तिस्मा घेण्याची ओढ लागलेली आहे. आणि या सदुकी आणि परुषांना, ज्यांनी स्वतःला वेगळं ठेवलं होतं त्यांच्या यहुदी समाजापासून, स्वतःचं अस्तित्व त्यांचं वेगळं होतं, ते स्वतःला वेगळं मानत होते. आणि आता याही लोकांना बाप्तिस्मा घेण्याची ओढ लागलेली आहे. आणि म्हणून आता हा योहान फार परकडपणे परुष आणि सदुक्यांना म्हणत आहे. तो काय म्हणतोय बघा, 7व्या वचनामध्ये उत्तरार्ध त्याचा, अहो सापांच्या पिलानं होणाऱ्या क्रोधापासून पळायला तुम्हाला कोणी सुचवलं? इतके दिवस तर तुम्हाला समजलं नाही, इतके दिवस तुम्हाला कळालं नाही, मग आता तुम्हाला हे कुणी सांगितलेलं आहे की तुम्हाला देखील बाप्तिस्मा घेतला पाहिजे? इतक्या परखडपणे योहान या लोकांना सुचवत आहे किंवा त्यांना सांगत आहे, त्यांच्याशी बोलत आहे. प्रियानो, या यहुदी लोकांना का असं वाटलं असेल की आम्ही बाप्तिस्मा घेतला पाहिजे? किंवा परुषी आणि सदुकी लोकांना तरी का असं वाटलं असेल की आम्ही देखील बाप्तिस्मा घेतला पाहिजे? ज्यावेळेस योहानानं हा संदेश दिला की प्रभूचा मार्ग तुम्ही नीट करा, सरळ करा, प्रभूच्या वाटा सरळ करा, आपली अंतःकरण परमेश्वराकरता आणि येणाऱ्या मसीहाकरता तुम्ही नीट करा, हा जो संदेश योहानानं दिला, त्यावेळेस या यहुदी लोकांच्या अंतःकरणामध्ये खळबळ माजलेली आहे. त्यांना वाटू लागलेलं आहे की आम्ही आता बाप्तिस्मा घेतला पाहिजे, पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतला पाहिजे. त्याच्या पाठीमागं कारण काय होतं माहितीये? की ते लोक परराष्ट्रीय लोकांचा द्वेष करत होते. हे यहुदी लोक परराष्ट्रीय लोकांचा द्वेष, जे यहुदी नाहीत अशा लोकांचा द्वेष हे लोक करायचे. आणि ही खूप मोठी उणीव त्यांच्यामध्ये होती. आणि ज्या वेळेस या योहानानं लोकांना संदेश दिलेला आहे, येणाऱ्या मसीहाच्या संदर्भामध्ये तुम्ही तुमचं हृदय स्वच्छ करा, आणि त्या संदेशाच्या अनुषंगानं तो संदेश ऐकून या लोकांच्या अंतःकरणामध्ये चुटपूट लागलेली आहे आणि त्यांची ओढ वाढलेली आहे, त्यांची दिशा बदललेली आहे. आणि त्यांनी या योहानाकडे येऊन बाप्तिस्मा घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्यांना आता असं वाटू लागलेलं आहे की आम्ही इतके दिवस, इतके वर्ष आम्ही ज्या काही गोष्टी करत होतो, आम्ही जे आमच्या परराष्ट्रीय बंधू भगिनींचा द्वेष करत होतो, आता आम्हाला हा द्वेष थांबवला पाहिजे. आम्ही त्यांचा द्वेष करता कामा नये. आणि म्हणून आता आमच्या परमेश्वराशी आम्हाला खूप जवळचं नातं निर्माण करायचंय. आम्हाला आमच्या देवाजवळ आलंच पाहिजे.
आम्ही जर आमच्या परमेश्वराकडे आलो नाही तर आम्हाला गत्यंतर नाही, ही भावना त्यांच्या अंतःकरणामध्ये आता मूळ धरू लागली. त्यांच्या अंतःकरणामध्ये ती चुटपूट लागलेली आहे आणि त्यांनी द्वेष करायचं सोडून दिलं. आणि त्याचं प्रतीक काय आहे, त्याचं सिम्बॉल काय आहे, तर त्यांनी योहानाकडे येऊन बाप्तिस्मा घेतलेला आहे. त्यांनी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि योहानानं त्यांना बाप्तिस्मा दिला. आणि हा या लोकांचा बाप्तिस्मा सुरू असतानाच परुषी आणि सदुकी देखील येत आहेत. आणि त्यावेळेस हा योहान या परुषी आणि सदुक्यांना म्हणत आहे, अहो सापांच्या पिलांनो, तुम्हाला होणाऱ्या क्रोधापासून पळायला कोणी सुचवलं, कोणी सांगितलं? हा त्याच्या पाठीमागचा फार मोठा अर्थ आहे प्रियानो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये योहानानं जो संदेश दिलेला आहे तो फार महत्वाचा संदेश आहे. त्याच्या संदेशाचा पहिला शब्द काय आहे माहिती का? पश्चाताप करा. मत्ती कृष्णवर्तमान 3 अध्याय आणि 2 वचन. तो काय म्हणत आहे? पश्चाताप करा, कारण आकाशाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा, कारण आकाशाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करायचं म्हणजे काय करायचं? काय करायला पाहिजे? पश्चाताप करायचं म्हणजे काय? पश्चाताप करणं हा एक कृती करणारा शब्द आहे. पश्चाताप करणं हा कृती करणारा शब्द आहे. एक छोटंसं एक्झाम्पल मी आपल्यासमोर ठेवतो. छोटंसं एक्झाम्पल. मी आता राजला या ठिकाणी येण्याची विनंती करतो. राज इकडे ये, इथं येऊन उभा राहा. काय केलं राजनी? काय कृती केली? अजून काय केलं? अजून काय केलं? राज बेंचवर बसला होता, त्याला सांगितलं, तो इथं येऊन उभा राहिला. काय केलं त्यानं? आज्ञा पाळली, माझं म्हणणं ऐकलं, हे सगळं कृती केली. अजून काय केलं? कृतीमध्ये काय केलं त्यानं? कृतीमध्ये काय केलं? त्यानं बेंच सोडलेला आहे. त्यानं काय केलेलं आहे? त्याची जागा सोडलेली आहे आणि तो या ठिकाणी येऊन उभा राहिलेला आहे. लक्षात घ्या, पश्चातापाचं असंच आहे. जोपर्यंत आम्ही आमच्या पापांना सोडत नाही, जोपर्यंत आम्ही पाप सोडून देत नाही, तोपर्यंत आम्हाला स्वर्गीय राज्यामध्ये प्रवेश नाही. लक्षात घ्या, राज इथे तोपर्यंत येऊ शकत नव्हतं जोपर्यंत तो बेंच सोडत नाही. त्यानं बेंच सोडलेला आहे. त्याला मी बोलावलं, खरं त्याला मी बोलावलं आणि तो माझ्या बोलावण्यानुसार त्यानं त्याची जागा सोडली. जोपर्यंत आम्ही जागा सोडत नाही, आपण बघत असतो, जर आपल्या एखाद्या मित्राला, मैत्रिणीला, आपल्या नातेवाईकांना आपल्याला सिटीमध्ये अमक्या अमक्या ठिकाणी भेटायचं असतं. आपण एका ठिकाणी असतो, ते दुसऱ्या ठिकाणी असतात. त्यांना आपण सांगतो की आपण एखाद्या सेंटर पॉईंटला भेटू आणि मग आपण म्हणतो की अमक्या अमक्या ठिकाणी तुम्ही या, मी पण तिथं येतो, मी पण तिथं येते. आणि मग त्या ठरलेल्या ठिकाणी आपण त्यांना जाऊन भेटतो. प्रियानो, ही भेट केव्हा होती? ज्या वेळेस आपण ज्यांना सांगतो की तुम्ही तुमचं ठिकाण सोडा, तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथून अमक्या अमक्या ठिकाणी या. आणि ती व्यक्ती तिचं ठिकाण सोडून जोपर्यंत त्या सांगितलेल्या ठिकाणी येत नाही, तोपर्यंत आमची आणि त्यांची भेट होत नाही. त्याचप्रमाणे आम्ही जोपर्यंत आमचं पाप सोडत नाही, तोपर्यंत त्या परमेश्वरानं बोलवलेल्या आणि मुकर्रर केलेल्या ठिकाणी आम्हाला जाता येत नाही. आमेन. परमेश्वरानं बोलावलेल्या ठिकाणी आम्हाला जाता येत नाही. त्यानं कुठं बोलावलेलं आहे? नरकात बोलावलेलं आहे का? परमेश्वरानं कुठं बोलावलेलं आहे? परमेश्वरानं स्वर्गामध्ये बोलावले. त्याची इच्छा आहे जे त्याच्यावरती विश्वास ठेवून जीवन जगतात त्या प्रत्येकानं त्याच्या जवळ असावं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो माहितीये का? मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जिथे मी आहे तिथे तुम्ही देखील असावं अशी माझी इच्छा आहे. आमची इच्छा आहे का की आम्ही आमच्या प्रभू जवळ असावं, आम्ही आमच्या प्रभूच्या जवळ असावं अशी आमची आज इथे बसलेल्या आम्हा प्रत्येकाची इच्छा असायला हवी. आणि जर आम्हाला त्या स्वर्गीय स्थानामध्ये जायचंय तर आम्हाला असंच उठून जाता येणार नाही. आम्हाला असंच जाता येणार नाही.
आम्हाला काहीतरी त्याग करावा लागणार आहे, आम्हाला काहीतरी सोडावं लागणार आहे. एकाच म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत. आणि म्हणून जोपर्यंत आम्ही एक गोष्ट सोडत नाही तोपर्यंत आम्हाला त्या स्वर्गीय राज्यामध्ये जाता येत नाही. आणि आम्हाला काय सोडायचं आहे? आम्हाला आमचं पाप सोडायचं आहे. जोपर्यंत आम्ही पाप सोडत नाही, जोपर्यंत राज बेंच सोडत नव्हता, तोपर्यंत तो उठून इथं येऊ शकत नव्हता. त्यानं कृती केली, त्यानं कृती करणं गरजेचं होतं. आम्हालाही कृती करणं गरजेचं आहे. आणि आम्हाला कोणती कृती करायची? आम्हाला पश्चातापाची कृती करायची. आम्हाला पश्चातापाची कृती करायची आहे. आणि पश्चातापाची कृती काय आहे? तर आम्हाला आमचं पाप सोडायचं आहे. प्रियानो, जोपर्यंत आम्ही पाप सोडत नाही तोपर्यंत आम्हाला त्या स्वर्गीय स्थानामध्ये जाता येत नाही. आणि मग या योहानानं पुढं काय केलेलं आहे? तो खडसावून बोलत आहे या परुष आणि सदुक्यांना की तुम्हाला कोणी सूचित केलं? तुम्हाला कोणी सांगितलं? होणाऱ्या क्रोधापासून पळण्याकरता, वाचण्याकरता तुम्हाला कोणी सांगितलं? पश्चातापास योग्य अशी फळं द्या, असं तो म्हणत आहे. पश्चातापाकरता योग्य ती फळं द्या. आणि पुढं तो इशारा देत आहे. पुढं काय म्हणत आहे पहा. लोकवृषवर्तमान 3 अध्याय आणि 8व्या वचनानंतर पुढे 8व्या वचनामध्ये उत्तरार्ध काय म्हटलेलं आहे? आणि अब्राहम आमचा बाप आहे असे तुम्ही आपल्या मनात म्हणू लागू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की देव अब्राहमासाठी या दगडांपासून लेकरं निर्माण करायला समर्थ आहे. तुम्ही हे मनात म्हणू नका. आता त्यानं काय केलेलं आहे? या परुष आणि सदुक्यांना सांगितलेलं, त्यांना खडसावून बोलत आहे की तुम्हाला कुणी तुम्हाला या क्रोधापासून पळायला लावलेलं आहे, तर पश्चातापाकरता योग्य फळ द्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या मनामध्ये जो आविर्भाव आहे तुमच्या वागण्यामध्ये की आम्ही अब्राहमाचे संतान आहोत, हा जो अभिमान तुम्हाला आहे, मी तुम्हाला आता सांगतो, लक्षात घ्या. योहान त्यांना काय म्हणत आहे की तुम्ही अब्राहमाचे संतान आहात असं आपल्या मनात म्हणू लागू नका. त्यांना आता या योहानानं ताळ्यावर आणलेलं आहे. अगोदर इशारा दिला, खडसावलेला आहे, आणि आता योहान त्यांना ताळ्यावर आणत आहे. तो काय म्हणत आहे की अब्राहम आमचा बाप आहे असे तुम्ही आपल्या मनात म्हणू लागू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की देव अब्राहमाकरता या दगडांपासून देखील लेकरं निर्माण करण्याकरता समर्थ आहे. परमेश्वराला काही अवघड नाही. परमेश्वर या दगडांपासून देखील अब्राहमासाठी पुढचा वंश तयार करू शकतो. ज्या देवानं आपल्या शब्दानं सृष्टी निर्माण केलेली आहे, तो देव अब्राहमाकरता दगडांपासून लेकरं निर्माण करण्याकरता समर्थ नव्हे, सर्व समर्थ आहे. प्रियांनो, या लोकांना, या यहुदी लोकांना आणि या शास्त्री आणि पुरुषांना हे सांगण्याचं काय कारण होतं? त्याचं कारण फार महत्वाचं आहे प्रियांनो. तो का या पद्धतीनं या लोकांशी बोलत आहे? पहा, योहान कृष्णवर्तमान याचा 8वा अध्याय आणि त्यातील 31 ते 33 वचनांमध्ये काय म्हटलेलं आहे? या यहुदी लोकांची जी समजूत आहे, यहुदी लोकांची जी धारणा आहे, परुष आणि सदुकी लोकांची जी धारणा आहे ती काय आहे, त्यांची मेंटॅलिटी काय आहे, त्याचं वर्णन या योहानाच्या शुभवर्तमानामध्ये केलेलं आहे. योहान कृष्णवर्तमान 8वा अध्याय आणि 31व्या वचनापासून बघूयात. म्हणून ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशूने म्हटले, जर तुम्ही माझ्या वचनात राहाल तर तुम्ही खरोखर माझे शिष्य आहात आणि तुम्ही सत्य जाणाल व सत्य तुम्हाला मोकळे करेल. त्यांनी त्याला उत्तर दिले, आम्ही अब्राहमाचे संतान आहोत. बघा, या यहुदी लोकांची मानसिकता काय आहे. प्रभू येशू ख्रिस्ताला ते म्हणत आहेत की आम्ही अब्राहमाचे संतान आहोत व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो, तर तुम्ही मोकळे व्हाल असे तू कसे म्हणतोस? या लोकांचं काय म्हणणं होतं की आम्ही अब्राहमाचे वंशज आहोत, आम्ही अब्राहमाचे संतान आहोत, आम्ही कधीच कोणाच्या दास्यामध्ये नव्हतो, आम्ही कोणत्याच बंधनामध्ये नव्हतो. मग तुम्ही मोकळे व्हाल, तुम्ही मोकळे केले जाल, हे तू कसं म्हणतोस? हे थेट प्रभू येशू ख्रिस्ताला हे लोक म्हणत आहे. प्रियानो, या लोकांची मानसिकता ओळखून, त्यांची विचार करण्याची कपॅसिटी ओळखून
योहानानं या परुष आणि सदुक्यांना आणि या लोकांना, या यहुदी लोकांना म्हटलेलं आहे की आम्ही अब्राहमाचे संतान आहोत हे म्हणणं बंद करा किंवा हे म्हणू लागू नका. कारण परमेश्वर अब्राहमासाठी दगडांपासून देखील लेकरे निर्माण करण्याकरता समर्थ आहे. या पद्धतीनं योहानानं त्यांना खडसावून सांगितलेलं आहे. आणि प्रियानो, या लोकांना त्यानं ताळ्यावर आणलेलं, त्यांना जागेवर आणलेलं आहे. अगोदर तो म्हणत आहे पश्चाताप करा, पश्चातापास योग्य अशी फळं द्या. आणि मग तो म्हणत आहे की तुम्ही होणाऱ्या क्रोधापासून तुम्हाला पळण्याकरता कुणी सुचवलेलं आहे. पुढे तो म्हणतो की तुम्ही अब्राहमाचे संतान आहात हे म्हणण्याचं धाडस करू नका. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कराल ती पूर्व दिशा असणार आहे का? तुम्ही कसंही वागलात तरी परमेश्वर तुम्हाला क्षमाच करेल असं तुम्हाला वाटतं का? कारण तुम्ही अब्राहमाचे संतान आहात हे क्लेम करता. लक्षात ठेवा, असं कदापि होणार नाही. परमेश्वर प्रत्येक पापाचा झाडा घेणार आहे. प्रत्येक अपराधासाठी, प्रत्येक पापांकरता परमेश्वर शासन करणारच आहे. आणि म्हणून आता तुम्ही सावध व्हा. तुम्ही हे म्हणण्याचं धाडस करू नका की आम्ही अब्राहमाचे संतान आहोत, आम्ही त्याचे वंशज आहोत आणि मग आम्ही कसंही वागलो तरी देव आम्हाला क्षमाच करेल. नाही, असं होणार नाही. तुम्ही अब्राहमाचे संतान जरी असलात तरी हे लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या पापांकरता परमेश्वर त्यांचा न्याय करणार आहे आणि प्रत्येकाच्या पापांसाठी परमेश्वर त्यांना शासन करणारच आहे. आणि या बोलण्यातून योहानानं या सर्व यहुद्यांना एक प्रकारची ताकीद दिलेली आहे. परुषे आणि या सदुक्यांना त्यानं ताळ्यावर आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रियानो, आज या वचनांकडे पाहत असताना 2025 सालामध्ये आम्ही आमचं जीवन या घटनेशी रिलेट करत असताना, आमचं वैयक्तिक, आमचं कौटुंबिक, आमचं सामाजिक जीवन, आमच्या मंडळीमधलं जीवन आम्ही या घटनेशी रिलेट करत असताना आम्हाला काय पाहायला मिळतं? आम्ही कुठे आहोत या घटनेमध्ये? योहानाने जो संदेश दिला तो फार मार्मिक संदेश दिलेला आहे. आज त्या संदेशावरती चिंतन मनन आम्ही करत असताना आम्हाला काय जाणवतं? योहानानं सुरुवातीला सांगितलं, तुम्ही आपला मार्ग तयार करा, प्रभूच्या वाटा नीट करा. आमचं अंतःकरण सरळ केलेलं आहे का? आमच्या मनातील द्वेष, मत्सर भावना आम्ही काढून टाकलेल्या आहेत का? प्रियानो, या लोकांनी का बाप्तिस्मा घेतला? कारण त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लागली होती. आम्ही परराष्ट्रीय लोकांचा आम्ही द्वेष करता कामा नये हे त्यांना कळू लागलं. आणि त्या भावनेतून त्यांनी परमेश्वराजवळ येण्यासाठी पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्याकरता ते योहानाकडे आलेले आहेत. प्रियानो, आमच्या बाबतीमध्ये आज योहान काय म्हणत आहे? आम्ही देखील आज 2025 सालामध्ये आमचं जीवन जगत असताना आम्ही देखील कोणाचा तरी द्वेष करतो का? आठवून पहा. घरी जाऊन एकांतामध्ये निश्चित बसा, थोडंसं मेडिटेशन करा, आत्मपरीक्षण करा, थोडंसं आपल्या अंतःकरणामध्ये डोकावून पहा की आम्ही किती जणांचा द्वेष करतो. आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये कोणाकोणाच्या बद्दल राग धरलेला आहे. आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही किती द्वेष पाळलेला आहे. आज घरी गेल्यानंतर येणाऱ्या 25 तारखेच्या उपासनेला येण्याकरता सुरुवात करा. स्वतःला स्वच्छ करण्याकरता सुरुवात करा. बाह्य रूपानं नव्हे. आमची स्वच्छता आम्ही रोज करत असतो, परंतु आमचं अंतःकरण देखील स्वच्छ करणं फार गरजेचं आहे. आमचं अंतःकरण परमेश्वराकरता शुद्ध करणं फार गरजेचं आहे. आम्ही दर रविवारी चर्चला येतो, उपदेश ऐकतो. आम्हाला इथले उपदेश कमी पडतात म्हणून की काय, परंतु आम्ही इतर प्रेयर मीटिंगला देखील जातो. तिथल्या सभा अटेंड करतो, त्या पास्टरांचा ऐकतो, त्या पास्टरचा ऐकतो, त्या पास्टरचा ऐकतो. ऐकल्यानंतर घरी येऊन सांगतो, आम्ही आमच्या इतर सभासदांना सांगतो, काय सुंदर ते पास्टर बोलतात, काय त्यांचं पवित्र वचन ते सांगतात. प्रियानो, इतके वर्ष झाले आम्ही पवित्र मंदिरामध्ये येऊन उपदेश ऐकत आहोत, देवाचं वचन आम्ही ऐकत आहोत. आम्ही वेगवेगळ्या मीटिंग्स अटेंड करतो.
आणि तेही आम्हाला कमी पडतं. म्हणून आमच्या हातामध्ये आता जो मोबाईल आहे, त्या मोबाईलच्या द्वारे आम्ही दर सेकंदाला, दर मिनिटाला वेगवेगळे रील्स पाहत असतो वेगवेगळ्या पास्टरांचे. आमच्या जीवनामध्ये काही बदल झालाय का? आमच्या वागण्या बोलण्यामध्ये इतकं सगळं ऐकून, संदेशावर संदेश ऐकून, प्रवचनांवरती प्रवचन ऐकून, आमच्या चर्चमधले प्रवचन ऐकतो, आम्ही पास्टरांचे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रवचन ऐकतो, आम्ही रील्स पाहतो, अजून काय काय वेगवेगळ्या प्रकारची चॅनल्स असतील तिथे आम्ही वेळ देतो, आम्ही ते देखील प्रवचन आणि संदेश ऐकतो. एवढं सगळं संदेश ऐकल्यानंतर आमच्या जीवनामध्ये काय बदल झालाय, काय जाणवतंय आपल्याला? या शेवटच्या महिन्यामध्ये आम्ही आलेलो असताना आम्ही काय आत्मपरीक्षण केलेलं आहे? आम्हाला काय समजलेलं आहे की आमच्या जीवनामध्ये अजून काहीतरी उणीवा आहेत, हे आम्हाला कळालेलं आहे का प्रियानो? आम्हाला समजायला पाहिजे, आम्हाला कळायला पाहिजे की माझ्यामध्ये अजून काय उणं आहे, आणि ते उणं पण दूर करण्याकरता मला कोणी, माझं सहकारी, माझे शेजारचे, माझ्या मंडळीतले लोक सहकार्य करणार नाहीत. माझा प्रभू मला त्या सर्व गोष्टीमधून बाहेर काढणार आहे. माझा प्रभू मला तारणारा माझा येशू, तो माझ्याकरता उभा राहणार आहे. आम्ही त्याच्याकडे कधी गेलेलो आहोत का? आम्ही त्याच्याकडे जाऊन कधी विनंती केलेली आहे का? आम्ही त्याला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे का? तो तारणारा म्हणून आला खरा, परंतु आम्ही वैयक्तिक पातळीवरती त्याला तारणारा म्हणून आम्ही स्वीकारलेला आहे का? की आम्ही त्याचा जन्मोत्सव साजरा करतो पण त्यालाच माहिती नाही. बंधू अजय यांनी फार सुंदर रीतीने सांगितलं होतं, ज्याचा वाढदिवस आम्हाला साजरा करायचा आहे त्याचा आनंद आम्ही उपभोगतो, सगळे गोड पदार्थ आम्ही करतो, आम्ही नवीन कपडे करतो, आम्ही सुट्टी टाकून आम्ही सगळीकडे जातो, एन्जॉय करतो, आमच्या नातेवाईकांना भेटतो, आम्ही एम्प्रेसला जातो, सगळ्या गोष्टी करतो. अहो पण ज्याचा वाढदिवस आम्ही साजरा करतो त्याला अंतःकरणामध्ये घेतलंय का? तो कुठे? तो कुठे? ज्याच्यासाठी आम्ही वाढदिवस साजरा करतो तो आमच्या जीवनामध्ये आमच्या बरोबर आहे का? कधी हा प्रश्न आम्ही आमच्या अंतःकरणाला विचारलाय? आमच्या घरातल्या लोकांना विचारलाय? कधी आई वडिलांनी मुलांना विचारलंय? कधी मुलांनी आई वडिलांना विचारलंय येशू कुठे आहे आमच्या कुटुंबामध्ये? मग काय इतके वर्ष आम्ही ख्रिसमस साजरा करतो? कधी याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय? हे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा प्रियांनो. या जगरहाटीप्रमाणे कपडे करणं, रंगरंगोटी करणं, फराळ करणं ठीक आहे एका बाजूला, परंतु या सगळ्यापेक्षा जास्ती महत्वाचं काय आहे तर त्या तारणाऱ्याला आमच्या अंतःकरणामध्ये घेणं. आणि तो अंतःकरणामध्ये तेव्हाच येईल ज्यावेळेस आमचं हृदय त्याच्याकरता आम्ही स्वच्छ केलेलं असेल. आम्ही संदेश ऐकतो, सगळ्या गोष्टी करतो, देवाच्या वचनांचा भडीमार आम्ही आमच्या कानांवरती दर दिवशी आम्ही करत असतो आणि वेगवेगळ्या लोकांचं ऐकत असतो. प्रियांनो, अशा ऐकणाऱ्यांकरता, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ऐकणाऱ्यांकरता पवित्र शास्त्र काय म्हणतं माहिती आहे का? ऐका, 2 तिमोथेयाचा 4 अध्याय आणि त्याच्या 2, 3, 4 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे बघा. वचन गाजी, सुकाळी अकाळी त्यात तत्पर आहेस, सर्व सहनशीलतेने वचनाने दोष पदरी घाल, निषेध कर व बोध कर, कारण अशी वेळ येईल की ते शुद्ध शिक्षण सहन करणार नाहीत, तर त्यांचे कान खाजत असता ते आपल्या हवांप्रमाणे आपणासाठी शिक्षकांचा ढिगारा करतील. हे पंडिता रामाबाईंचं बायबल आहे. आपण जे बायबल सोसायटी ऑफ इंडियाचं बायबल वापरतो त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे? 2 तिमोथेय 3 अध्याय 4 वचन, क्षमा करा 4 अध्याय 2, 3 आणि 4 वचन. 2 तिमोथेय 4 अध्याय घोषणा कर, सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर व बोध कर, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाही, तर आपल्या कानाची खास जिरावी. आपल्या कानाची खास जिरावी, किती भयंकर शब्द वापरलाय ना. आपल्या कानाची खास जिरावी म्हणून ते काय करतील? स्वेच्छाचाराने
आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवतील. स्वेच्छाचाराने आपल्याकरता शिक्षकांची गर्दी जमवतील. आज आम्ही काय वेगळं करत आहोत? आम्ही अनेक शिक्षकांचा ढिगारा आम्ही काय करून ठेवलेला आहे, उभा करून ठेवलेला आहे. आम्ही याचा ऐकतो, आम्ही त्याचा ऐकतो, आम्ही त्याचंही ऐकतो, सगळ्यांचं ऐकतो. अनेकांची सवय आहे कंपॅरिझन करायची. काय वचन आहे त्या पास्टरांचं. आमच्या चर्चमध्ये असं काय नाही हो, आमच्या पाळकाला काही येत नाही. कंपॅरिझन करायची. अहो कंपॅरिझन करता खरं जरूर करा, पण आधी आम्ही हे स्वतः समजून घेतलं पाहिजे की आम्ही ह्या त्या पास्टरांची पालकांची बरोबरी करत असताना किंवा कंपॅरिझन करत असताना आम्ही वचनांमध्ये किती तयार आहोत, आम्ही किती वचनांमध्ये मुरलेले आहोत, आम्ही किती येशू ख्रिस्ताला ओळखलेलं आहे, आम्ही त्याला आमच्या अंतःकरणामध्ये जागा दिलेली आहे का, हे आधी आम्ही आमचं परीक्षण करणं फार गरजेचं आहे. आम्ही पश्चाताप केलेला आहे का? प्रियानो, आम्हाला कधी कळणार आहेत आमच्या चुका? आम्हाला आमच्या पातकांची कधी जाणीव होणार आहे? आणि म्हणून आम्हाला जी ताकीद मिळत आहे, जी ताकीद योहानानं त्या परुष आणि सदुक्यांना दिली, त्या यहुदी लोकांना दिली, की तुम्ही हे समजू नका की तुम्ही अब्राहमाचे वंशज आहात म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्षमा होतील, असं नाही. तुम्हाला क्षमा होणार नाही. आज 2025 सालामध्ये आम्ही ख्रिस्ती म्हणून आमचं जीवन जगत असलो तर आम्ही देखील या भ्रमात राहू नये. आज मी तुम्हाला सांगतो, आम्ही देखील या भ्रमात राहू नये. त्या योहानानं 2000 वर्षापूर्वी लोकांना सांगून त्यांची कान उघडणी केलेली आहे. आज पवित्र वचन त्याच योहानाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला 2025 सालामध्ये काय सांगत आहे पहा. आम्ही देखील आमच्या परमेश्वराकडं तो प्रेम करणारा देव आहे, देव प्रीती आहे या दृष्टिकोनातून पाहतो. देव प्रेम स्वरूप आहे म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो. तो मंद क्रोध आहे म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो. का अशा पद्धतीने आम्ही त्याच्याकडे पाहतो? कारण आम्हाला माहिती आहे की आम्ही जर पाप केलं आणि त्याच्याकडे जाऊन क्षमा मागितली तर तो क्षमा करणारा देव आहे. पण लक्षात घ्या, असं कधीच होत नाही. आमच्या पापांची क्षमा का केली जात नाही? का केली जात नाही? कारण आम्ही कालांतरानं पुन्हा तेच पाप करतो. आम्ही आज पाप केलं आणि देवाकडे जाऊन क्षमा मागितली, ते क्षणिक आम्ही त्याच्याकडे जाऊन ज्यावेळेस आमच्या अंतःकरणाला वाईट वाटलं आहे, या पद्धतीनं आम्ही ज्यावेळेस देवाकडे जाऊन क्षमा मागतो. प्रियांनो, लक्षात घ्या, कालांतरानं जर आम्ही पुन्हा तेच पाप करणार असू तर तो केलेला पश्चाताप नसतो, तो पस्तावा असतो. आणि म्हणून आमच्याकरता देखील आज योहानाच्या द्वारे हाच संदेश आहे की आम्ही हे म्हणू नये की आमचा देव क्षमा करणार आहे, तो प्रीती करणारा देव आहे, तो मंद क्रोध आहे. नाही, तो मंद क्रोध केव्हा असणार आहे? तो प्रीती करणारा केव्हा असणार आहे? ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करू आणि पाप पुन्हा कधीच आमच्या जीवनामध्ये करणार नाही, त्यावेळेस तो तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा करणार आहे. आम्ही क्षमा मागतो आणि कालांतरानं पुन्हा तेच पाप करतो. या गोष्टीमुळं परमेश्वर क्षमा करत नाही, हे लक्षात घ्या प्रियांनो. आज परमेश्वरानं आम्हा प्रत्येकाकरता त्याच्या सेवेसाठी निवडलेलं आहे. या लोकांना योहान म्हणत आहे की तुम्ही हे म्हणू नका की तुम्ही अब्राहमाचे वंशज आहात. त्याचप्रमाणे आज देखील आम्हाला पवित्र शास्त्र हा इशारा देत आहे की तुम्ही हे म्हणू नका की तुम्ही जर सेवा करत आहात तर तुमच्याशिवाय कोणी सेवा करू शकत नाही. कोणत्याही याजकानं हे मनात आणू नये की मी जर नाही केलं तर मंडळीची काळजी कोणीच घेऊ शकणार नाही. असं कदापि होत नाही. परमेश्वराकडे पर्याय उपलब्ध आहेत. आणि म्हणून योहान फार धीरानं आणि परखडपणे म्हणत आहे की तुम्ही मनात आणू नका की तुम्ही अब्राहमाचे वंशज आहात. तुमच्या करता परमेश्वर अब्राहमाकरता तुमच्या ऐवजी दगडांपासून देखील संतती निर्माण करू शकतो. आणि म्हणून आज 2025 सालामध्ये आमच्याकरता देखील हाच इशारा आहे.
आज जर आम्हाला मंडळीमध्ये सेवा करण्याची संधी मिळत आहे प्रियानो, तर आम्ही ती सेवा केली पाहिजे. सेवेचे वेगवेगळे प्रकार आहेत. जर आम्हाला प्रेझेंट वर्शिपसाठी पुढे यायचं आहे, पण आम्ही जर विचार करत आहोत की मी नाही जाणार, मी नाही गेलो तर प्रेझेंट वर्शिप होणार नाही, लक्षात घ्या असं नाही. परमेश्वर स्तुती आराधने करता दुसऱ्या कोणाला तरी उभं करणार आहे त्या दिवशी. तुम्हाला संधी दिलेली आहे, ती संधी साधून घ्यायची की नाही हा तुमचा प्रश्न आहे. तुम्हाला चर्चमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्वच्छतेची संधी दिलेली आहे, चर्चमध्ये येऊन सेवा कार्य करण्याची संधी दिलेली आहे. जर तुम्ही म्हणाल की आम्ही नाही करणार, लक्षात घ्या परमेश्वर तुमचा आशीर्वाद काढून घेणार आहे आणि ती संधी दुसऱ्या कोणाला तरी उपलब्ध करून देणार आहे. आम्हाला वेगवेगळ्या प्रकारची संधी परमेश्वरानं त्याच्या पवित्र मंदिरामध्ये दिलेली आहे. जर मी किंवा इतर कोणीही याजकानं जर म्हटलं की मी नाही मंडळीची काळजी घेणार, किंवा मी नाही जाणार चर्चमध्ये, मी नाही संदेश देणार, मी नाही होम व्हिजिट्स करणार, मी नाही भेटणार लोकांना, प्रियानो लक्षात ठेवा याजकांसाठी देखील परमेश्वराकडे पर्याय उपलब्ध आहेत. आणि म्हणून आज ज्या कोणत्या प्रकारची आम्हाला परमेश्वरानं सेवा दिलेली आहे, ती सेवा नम्रपणे आम्ही करणं, ती सेवा देवासाठी आम्ही करणं, हे आज आमचं कर्तव्य आहे. आम्हाला आज आमच्यातला अहंकार सोडायचा आहे. अहंकार सोडून नम्रतेनं आम्हाला त्याच्या पवित्र मंदिरामध्ये सेवा करायची आहे. आम्हाला आमचं नाव व्हावं म्हणून आम्हाला आमची सेवा मंदिरामध्ये द्यायची नाही. आम्हाला लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून आमची सेवा पवित्र मंदिरामध्ये द्यायची नाही. तर आमच्या देवाकरता आम्हाला या पवित्र मंदिरामध्ये आमची सेवा द्यायची आहे. आणि हे केव्हा होऊ शकतं? ज्यावेळेस मंदिराबद्दल, आमच्या मंडळीबद्दल आम्हाला आपुलकी असेल, आमच्या मंदिराबद्दल ज्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये प्रेम असेल, आमच्या मंडळीबद्दल आमच्या अंतःकरणामध्ये ज्यावेळेस प्रेम असेल, त्यावेळेस ही सेवा आम्ही आपलेपणानं देऊ शकतो. आणि हा आपलेपणा केव्हा येतो? ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करू. पश्चाताप केल्यानं आमच्यातील सर्व प्रकारचा अहंकार निघून जातो, आमच्यातील द्वेष भावना निघून जाते, आमच्यातील मत्सर, राग, तट, फुटी सगळ्या गोष्टी निघून जातात. पश्चाताप केल्यानं, खरा पश्चाताप करा. आणि खऱ्या पश्चातापानं आम्ही परमेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन त्याची सेवा करणं गरजेचं आहे. प्रियानो, हा पश्चाताप आम्ही केव्हा आणि कसा करू शकतो? बघा, काही वचन आपण यावेळी बघूयात. योहान कृष्णवर्तमान 3 अध्याय आणि पहिली 2 वचने. योहान 3:1 आणि 2. योहान 3 निकोदेमाबरोबर संभाषण. पुरुषांपैकी निकोदेम नावाचा एक मनुष्य होता. तो यहुद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्या वाचून कोणालाही करता येत नाही. पुढे आपण बघूयात मत्ते कृष्णवर्तमान 4 अध्याय आणि 17 वचन. मत्ते 4 आणि 17 आणि लगेच मार्क 1:14-15. तेव्हापासून येशू घोषणा करत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. प्रभू येशू ख्रिस्तानं ज्यावेळेस त्याचा संदेश दिलेला आहे, मार्क कृष्णवर्तमानामध्ये आपण पाहतो 1 अध्याय 14 आणि 15 वचन, त्याच्या संदेशाचा पहिला शब्द जो होता तो शब्द पश्चाताप करा असा होता. त्यानं जो संदेश दिलेला आहे त्याचा उद्देशच हा आहे की पश्चाताप करा, कारण देवाचे राज्य जवळ आलेले आहे. मार्क 6 आणि 12 वचन. मार्क 6 आणि 12 वचन काय म्हटलेलं आहे तिथं? ते तेथून निघाले व लोकांनी पश्चाताप करावा अशी त्यांनी घोषणा केली. ते तेथून निघाले. कोण निघाले? प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य निघाले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी जी शिकवण दिली त्यांच्या शिकवणीचा शब्द सुद्धा काय आहे? पश्चाताप करा. प्रभू येशू ख्रिस्तानं त्याच्या कार्याला सुरुवात केली आणि त्याच्या कार्याचा पहिला संदेश त्यानं दिलेला आहे की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे. योहानानं लोकांना सांगितलेलं आहे पश्चाताप करा आणि पश्चातापास योग्य अशी फळं द्या. प्रभू येशू ख्रिस्तानं आपल्या शिष्यांना कार्यासाठी पाठवलेलं आहे. त्या शिष्यांनी देखील काय सांगितलेलं आहे लोकांना? पश्चाताप करा.
पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो? लूक 24:46 आणि 47. आपल्या शिष्यांना सूचना आणि उपदेश करत असताना प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणतो पहा. लूक 24:46, 47. आणि त्याने त्यांना म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून उठावे आणि यरूशलेमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांना त्याच्या नावाने पश्चाताप व पाप क्षमा घोषित करण्यात यावी. पश्चाताप आणि पाप क्षमा घोषित करण्यात यावी. पाप क्षमा केव्हा मिळते? ज्यावेळेस आम्ही पश्चाताप करतो. जोपर्यंत पश्चाताप नाही, जोपर्यंत जागा सोडून उठणं नाही, जोपर्यंत पाप सोडणं नाही, तोपर्यंत आमच्याकडून पश्चाताप होत नाही. आणि जोपर्यंत पश्चाताप होत नाही तोपर्यंत आम्हाला पाप क्षमा मिळू शकत नाही. पेत्रानं भाषण केलं आणि त्याच्या पहिल्याच भाषणामध्ये, त्याच्या पहिल्या भाषणाचा पहिला शब्द पश्चाताप करा. आणि त्याच्या भाषणानं किती लोक प्रभूकडे आलेले आहेत? 3000 लोक प्रभूकडे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. प्रियानो, आम्ही जोपर्यंत पश्चाताप करत नाही तोपर्यंत आम्हाला पाप क्षमा मिळणार नाही. आणि जर आम्ही पश्चाताप केला नाही तर काय होणार आहे? जर आम्ही पश्चाताप केला नाही तर काय होणार आहे? प्रश्नचिन्ह आज मी तुमच्या समोर ठेवत आहे. जर आम्ही पश्चाताप केला नाही तर काय होईल हे आपण 25 तारखेला पाहणार आहोत. तोपर्यंत ज्या गोष्टी मी आपल्याला सांगितलेल्या आहेत, या आठवड्यामध्ये घरी गेल्यानंतर आवर्जून एकांतामध्ये बसा, स्वतःशी बोला, अंतःकरणामध्ये डोकावून पहा, काय चुकत आहे, काय चुकलेलं आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करा. आपलं अंतःकरण स्वच्छ करा, पश्चातापाकरता योग्य ती फळं द्या. आणि प्रियांनो, त्या 25 तारखेपर्यंत जात असताना, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आम्ही साजरा करत असताना आमचं अंतःकरण आम्ही या दिवसांमध्ये स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. प्रभू परमेश्वरा, संपूर्ण वर्षभर तू आम्हाला सांभाळस आणि आज तुझ्या मंदिरामध्ये तुझे पवित्र वचन तू आम्हाला दिलीस. आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. प्रार्थना करतो प्रभू, आजपर्यंत जर आम्ही पश्चाताप केला नाही, परमेश्वरा आम्ही आमचे पातक सोडलेले नाहीत, आम्ही जर परमेश्वरा एकमेकांबद्दलचा राग द्वेष काढून टाकलेला नाही, तुला न आवडणाऱ्या गोष्टी आम्ही सोडलेल्या नाहीत, आमच्यामध्ये अजूनही व्यभिचारीपणा असेल, आमच्यामध्ये आजही व्यसनाधीनता असेल, तर आज आम्ही तुला प्रार्थना करतो प्रभू, आम्हाला पश्चातापी हृदय दे प्रभू. ज्या सगळ्या गोष्टी तुला आवडत नाहीत त्या आम्हाला सोडून देऊन त्या अंतःकरणामध्ये परमेश्वरा बापा जे स्वच्छ झालेलं असणार आहे त्यामध्ये आमच्या ख्रिस्ताला, आमच्या येशूला आम्हाला धारण करता यावं आणि त्या येशूला बरोबर घेऊन आम्हाला नवीन वर्षामध्ये पदार्पण करता यावं म्हणून आम्हाला मार्गदर्शन कर. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तो ऐक बापा. आमेन.